प्रेज गॉड. देवाची स्तुती असो. आय लव्ह यू जीसस. आपण पाहणार आहोत की दासाबद्दल अनेक लोक आपल्या सेवकाला दास म्हणतात किंवा पास्टरांना दास म्हणतात किंवा स्वतः पास्टर देखील स्वतःला दास म्हणून घेतात. आणि अनेक ठिकाणी आपण पाहतो बॅनरवरती, चर्चेसमध्ये अनेक ठिकाणी जर मीटिंग असली त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की अभिषिक्त दास, अभिषिक्त सेवक म्हणताऐवजी अभिषिक्त दास असं म्हटलं जातं. तर दासाबद्दल बायबल आपल्याला काय सांगतं हे देखील इम्पॉर्टंट आहे. आपण पाहणार आहोत बायबलमधून की दासाबद्दल की दास कोणला म्हणलं जात असतं. आपण जर जुना करार वाचलेला आहे पूर्णपणे तर आपल्याला कळतं की जुन्या करारामध्ये सगळे लोक हे दास होते. दावीद राजा, सुलेमान राजा, शिमशोन, सुलेमान हे जे सगळे होते, हे राजा दाऊद, हे सर्व जे हे की दास यांना म्हणलं जात होतं. कारण हे त्यावेळेला पवित्र आत्मा यांच्यामध्ये कायमस्वरूपी नव्हता, म्हणून हे त्या देवाचे मंदिर बनलेले नव्हते. तर हे देवाच्या मंदिरात जाऊन सेवा करायचे. तरी त्या टायमाला यांना दास म्हणलं जात होतं, कारण की दास हा घरातला नसतो, तो घराच्या बाहेरचा असतो. म्हणून त्या टायमाला ते देवाचे मंदिर नव्हते, म्हणून ते दास लोक होते, सेवक लोक होते, ते मंदिराच्या बाहेर राहणारे लोक होते. पण नवीन करारामध्ये आपण प्रभू येशूची ख्रिस्त काळामध्ये आपण देवाचे मंदिर आहोत. तर आपण आता दास नाही, तर आपण आता प्रभू येशू ख्रिस्ताची पवित्र वधू आहोत, प्रभू येशू ख्रिस्ताचे मित्र आहोत, प्रभू येशू ख्रिस्ताचे सेवक आहोत. म्हणून आपण स्वतःला दास जर म्हणून घेत असाल तर हे चुकीचं आहे. बायबलानुसार आपण स्वतःला दास नाही, तर आपण स्वतःला सेवक किंवा आपण स्वतःला प्रभू येशू ख्रिस्ताचा मित्र किंवा मग आपण स्वतःला प्रभू येशूचा भक्त किंवा शिष्य आपण असं म्हणू शकतो. पण दास म्हणणं हे चुकीचं आहे, कारण की दास हे सदैव घरात राहत नाही. दास हा कामगार असतो, काम करून बाजूला होतो, तो त्याला घरात एंट्री नसते कायमस्वरूपी. त्याच प्रकारे आपण स्वर्गीय वारीस आहोत नवीन कराराप्रमाणे. तर आपण स्वर्गीय वारीस असल्यामुळे आपण दास नाही, तर आपल्याला स्वर्गीय वारीस होण्याचा अधिकार मिळाला आहे. देवाचं वचन देखील सांगतं गलतीमध्ये, तुम्हाला दासपणाचा आत्मा नाही दिला, तुम्हाला पुत्रत्व होण्याचा आत्मा दिलेला आहे. आणि आपण पाहणार आहोत योहानाचं पुस्तक, योहान कुत शुवर्तमान याचं 15 अध्याय त्याचं 15 वचनामध्ये आपल्याला दिलेलं आहे की या ठिकाणी परमेश्वराचं वचन सांगतं, आता मी तुम्हाला दास नाही म्हणणार, तर आता तुम्ही माझे मित्र आहात. प्रेज गॉड. देवाचं वचन योहानाचं पुस्तक 15 अध्याय 15 वचन आपल्याला सांगतं की आतापासून मी तुम्हाला दास म्हणणार नाही, कारण धनी काय करतो हे त्याला माहिती नसतं. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त स्वतः सांगतात, आतापासून मी तुम्हाला दास म्हणणार नाही, तर आतापासून तुम्ही माझे मित्र आहात. तर प्रभू येशू ख्रिस्ताने नवीन करारामध्ये आल्यानंतर आपल्याला त्याने दासपणाचा आत्मा काढून पवित्र परमेश्वराचा आत्मा दिला आणि स्वर्गीय वारीस होण्याचा आत्मा दिला. स्वर्गीय वारीस त्याने आपल्याला